ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. 2 दिवसावर अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास येऊन ठेपलेला आहे आणि या पुरुषोत्तम मासात आपण अनेक विविध अशा उपासना करत असतो. त्यातीलच एक उपासना आहे आणि ती म्हणजे गंगेची ओटी भरणे. तर भारतीय संस्कृतीमध्ये नदीला माता मानले जाते आणि गंगेला तर सर्वोच्च स्थान आहे. हिंदू धर्मात ओटी भरणे हे कृतज्ञता, सन्मान आणि प्रेमाचं प्रतीक आहे. गंगेची ओटी भरणे म्हणजे साक्षात निसर्ग शक्तीची आणि दैवी शक्तीची ओटी भरण्यासारखे आहे. या विधीचं महत्त्व आणि पद्धत आपण आता बघणार आहोत. ओटी भरायची कशी, का भरायची, पूजन कसं करायचं गंगेचं, तर हे सगळं आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर गंगेची ओटी भरण्याचं महत्त्व. कृतज्ञता म्हणजेच गंगा आपल्याला जीवनदायिनी जल देते, आपल्या पापांचं क्षालन करते. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओटी भरली जाते. सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी गंगा मातेची ओटी भरतात. तसेच अशी मान्यता आहे की पूर्ण श्रद्धेने जर गंगेची ओटी भरली तर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. आध्यात्मिक प्रगती काय तर पंचतत्वापैकी जलतत्वाचे पूजन केल्याने मानवी मन शुद्ध होते, मनाची शुद्धता होते आणि म्हणूनच हे गंगा पूजन आपण करायचं असतं. हे पूजन करत असतानाच गंगेची ओटी भरणं हे खास महत्त्वाचं. तर मग ओटी भरायचं साहित्य काय आहे बरं? तर गंगेची ओटी भरण्यासाठी साधारणपणे आपण खालील वस्तूंची आपल्याला आवश्यकता असते. एक साडी किंवा खण, ब्लाऊज पीस, जे शक्य असेल ते सुती किंवा रेशमी वस्त्र घेतल्यास अधिक चांगले. त्याचबरोबर सौभाग्य अलंकार म्हणून हिरव्या बांगड्या, जोडवी, टिकली, काजळ, फणी आणि आरसा असे विविध सौभाग्य अलंकार आपण त्या खणावर किंवा त्या साडी चोळीवर ठेवायचे आहेत. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता आणि गंध, तसेच नैवेद्यासाठी बत्ताशे किंवा अनारसे. यथाशक्ती जे वाण आहे ते 11 किंवा 21 किंवा 33 अशा संख्येत आपण ते द्यायचं आहे. फळ, तांबूळ, ओला नारळ, शेंडी असलेला घ्यायचा आहे. 5 प्रकारची फळे, विड्याची पाने आणि सुपारी. दक्षिणा यथाशक्ती गुरुजींना आपल्याला दक्षिणा द्यायची आहे आणि एक दीपदान गंगेच्या तीरावर. हे झालं आता आपलं साहित्य. आता बघूयात गंगेची अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, ओटी कशी भरायची. तर सर्वप्रथम आपण गंगेत स्नान करायचं आहे. मनात प्रार्थना करावी, हे गंगा माता माझे मन, वाणी आणि कर्म शुद्ध करा. नंतर संकल्प करायचा, अधिक मासातील पुण्यप्राप्तीसाठी, कुटुंब कल्याणासाठी आणि आत्मशांतीसाठी मी गंगा पूजन करीत आहे. त्यानंतर गंगेचं आवाहन करायचं आहे हात जोडून. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु अशी श्लोक म्हणून हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि गंगेचे आवाहन करायचे आहे. त्यानंतर अर्ध्य अर्पण, गंगेत छान उभं राहून मग सूर्याकडे तोंड करायचं आहे आणि गंगेला जल अर्पण करायचं आहे. मनात गंगा मातेचे स्मरण करून आपल्या कुलाचे आणि स्वतःचे नाव घेऊन पूजेला आपण प्रारंभ करायचा आहे. पूजेला प्रारंभ करताना आता साहित्याची मांडणी कशी करणार? तर एका ताटात वस्त्र, खण, नारळ आणि इतर सौभाग्य अलंकार हे सगळं आणि आपलं 33, 21 किंवा 1100 जे यथाशक्ती अनारसे किंवा बत्ताशाचं वाण आहे ते व्यवस्थित त्याच्यावर मांडायचं आहे. त्यानंतर गंगेच्या पात्राला सुवासिनीला किंवा गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणाला ते दान द्यावे. सोबत बत्ताशाचे किंवा अनारशाचे वाण देखील गुरुजींना द्यायचे आहे.
त्यानंतर ओटी भरायची. तर नारळावर कुंकवाचा टिळा लावून त्यावर खण आणि फळे ठेवून तो नारळ दोन्ही हातांनी गंगेला अर्पण करावा. प्रार्थना करावी, हे गंगा माते, माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. आम्हावर तुझी कृपा सदैव असू दे, अशी प्रार्थना करून गंगेला नमस्कार करावा. आणि शेवटी दीपदान, फुलांचा जो द्रोण आपण सजवलेला आहे त्या द्रोणामध्ये दीप लावायचा आहे आणि तो गंगेच्या पात्रात हळूवार सोडायचा आहे. तर अशा प्रकारे यथासांग यथोचित आणि आपल्या भक्तीने शक्तीने आपण ही गंगेचे पूजन करायचे आहे, गंगेची ओटी भरायची आहे आणि ते दान आपण ब्राह्मणांना द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपली जी जगन्माता आहे गंगा माता तर ती प्रसन्न होणार आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून मला सांगा. आणि ह्या अधिक मासात नक्कीच गंगेची ओटी भरा, गंगा स्नान करा, जे जे तुम्हाला जमेल तेथे यथाशक्ती भक्तिभावाने करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.